नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण आहोत लोकेश शेतकरी धाबा इथे. हे विरारपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे स्टेशनपासून. इथे येताना जी काही निसर्गरम्य वातावरण आहे, हिरवळ आहे, ती अनुभवायला मिळते. जी काही गावचं वातावरण असतं ते आपल्याला इथे येताना अनुभवायला मिळतं. तर आता आपण इथे लोकेश शेतकरी धाबामध्ये आलेलो आहोत. इथे जे काही पदार्थ आहेत, ज्यांची जी चव आहे ती आपण इथे अनुभवणार आहोत. यहाँ का फूड एकदम सही है, एकदम टेस्टी है. यहाँ जो भी आएगा दोबारा आएगा ही. और क्वालिटी भी चांगली है. ओके. मिसल पाव बहुत अच्छा है, क्वांटिटी बहुत अच्छी है. मतलब नॉर्मली एक में से 2 जन खा सकते हैं, इतना अच्छा है. सही बात. हम लोग ने भी वैसे ही खाया है. बहुत अच्छा. हम लोग हर एक महीने में हम लोग हर बार आते हैं. कितनी भी बार आओ नहीं मन भरता ही नहीं है. हम लोग यहाँ पे बहुत बार खाने को आए हैं. यहाँ पे मिसल, बड़ा पाव, कीमा, तंदूरी मिसल, ऐसे सब बहुत कुछ मिलता है. बहुत अच्छा भी है. लाइक यहाँ पे अगर आप आ रहे हो एक बार खाने के लिए तो वर्थ इट है. यहाँ पे आके खाना चाहिए. और अच्छा भी है, लाइक ऐसा हाइजीन है और टेस्टी भी है. मिसल अच्छा है, बड़ा पाव अच्छा है, और भी बक्खर सारी चीज़ें भी अच्छी है. माझं नाव टोनी करवालो आणि मी राहणार वसईचाच. माझी बायको लेना करवालो ही इकडेची. इकडे आम्ही शेतकरी डब्यामध्ये खूप वर्ष म्हणजे आधी पांड्याबीकपासून येतो आणि सगळे आयटम आम्ही टेस्ट केला आहे. म्हणजे सांगतो पण आणि पार्सल पण घेऊन जातो. आणि किमा पाव, मिसळ पाव सगळं एकदम टेस्टी आहे इकडे. खूप टेस्टी आहे आणि हिला पण खूप आवडते. त्यामुळे आम्ही ड्रायव्हिंग करून 40 मिनटं असं तिकडे ड्रायव्हिंग करून ब्रेकफास्टसाठी येतो, संध्याकाळी येतो. आम्ही तिकडे फ्रेंड्स पण आहेत, त्यामुळे आम्ही एकत्र येतात खायला. आवडता पदार्थ कोणता इकडचा? माझा खिमा पाव आणि भुर्जी पाव. I'm usually eating misal pav here and keema pav mostly. So it's a little bit spicy, but I like a lot the taste in any way. तर अशा उपक्रम बघून आम्हाला असं वाटलं की ते लुक जे आहे इथला तो जसा शेतकऱ्याचा सिंपल लुक एकदम. आणि यांच्याकडलं काय खास काय आवडलं मला की तो वडा असतो ना तो हे ड्राय करतो, ऑइल नसतो. आणि त्याच्यामुळे तो बाहेर जो वडा मिळतो तो खूप तेलकट असतो आणि आम्ही तेल कमी खातो. आम्ही ॲक्च्युली टिश्यू पेपरने दाबून सुद्धा वडे खाल्लेले आहेत. पण इथे काय यांच्याकडे तो वडा ड्राय असल्यामुळे तो खायला बरा वाटतो. यांच्याकडला तो आहे आपला मिसळ पाव ना, ते निखारा टाकून ते करतात आता तो फ्लेवर येतो तो तो बघण्यासारखा येतो. त्याच्यामुळेच आम्ही इकडे त्याच्याच प्रेमात पडलो आणि इकडे यायला सुरुवात केली. कारण त्याचं एक हे चांगली कार्बनचे स्मेल जो होतो त्यात जेवणात येतो आणि ती झाली. तुमचा आवडीचा पदार्थ कोणता आहे?
मिसळपाव आणि खिमा यांचा इकडला चांगला असतो, खिमा तंदुरी चांगला असतो, वडा तंदुरी चांगला असतो, मिसळपाव खाल्ले बरंच मी बराच व्यवस्थित होतो. शेतकऱ्यांनी हे जोडधंदे करायला पाहिजे. कारण त्यांचं बघून असं वाटतं की शेतकरी लोक नुसतंच जरी राबतात आणि त्यांना बाजारभाव मिळत नाही, काय मिळत नाही, पण असे छोटे छोटे जोडधंदे केले ना तर त्यांचं लाईफ खरंच चांगलं होऊ शकतं. म्हणजे इथलं सगळं खाण्यासारखं आहे. तिखट जरी असलं तरी खायला छान वाटतं. आणि आम्ही आमच्याकडे जे कोणी पाहुणे वगैरे येतात ना सगळ्यांना आम्ही घेऊन येतो इकडे. चहा पण छान असतं, ते कुल्हड़चा चहा आणि मग ते पुदिन्याचं पान देतात ते, त्यामुळे तो चहा प्यायला पण आणि टेस्टी पण असतो. प्यायला पण छान वाटतं ते कुल्हड़मध्ये. आणि मेन म्हणजे हायजीन आहे म्हणजे, आणि छान हवेशीर आहे. इकडे झाडीबिडी असल्यामुळे ते बरं वाटतं. म्हणजे असं गावच्या ठिकाणी जाऊन कसं खातो ना तसं वाटतं. त्यामुळे आम्हाला आवडतंच इथे यायला. माझं नाव आहे राकेश लोकीस आणि हा धाबा मी चालू केलेला ऑलमोस्ट आता 5 वर्ष. ह्या सप्टेंबर 27 तारखेला 5 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हा जो धाबा आहे याचं नाव तुम्ही बघितलं की लोकीस शेतकरी धाबा. तर शेतकरी हे नाव ठेवण्यामागे माझं उद्दिष्ट असं होतं की आमचे आजोबा, माझे वडील आणि मी सुद्धा इकडे ह्या ठिकाणी जो धाबा आहे तिकडे आम्ही काम करत होतो आणि त्यांचं एक नाव पुढे चालू राहावं म्हणून शेतकरी असं हे नाव मी टाकलेलं आहे. त्यानंतर मी बघितलं की जो मेनू आहे मेनूमध्ये तंदुरी मिसळ आहे, तंदुरी वडापाव आहे, आमचे आयटम आहेत ते कमी आहेत. त्याचं माझं उद्दिष्ट असं आहे की जो पण आयटम कस्टमरपर्यंत जावा तो परफेक्ट जावा आणि त्याचं प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे जावं. त्यामुळे क्वालिटी आपण मेंटेन करू शकतो. तुम्ही बघितलं असेल तर प्रेझेंटेशन, मी प्रोफेशनली मी शेफ आहे. मला जवळजवळ 25 वर्षाचा हॉटेल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे. मी फाईन डायनिंगचा शेफ होतो. मी दुबईला 5 वर्ष काम केलेलं आहे. कार्निवल क्रूझलँड पॅसेंजर शिप तिकडे मी जवळजवळ 15-16 वर्ष तिकडे काम केलेलं आहे. फाईन डायनिंगचं शेफ आहे. त्यामुळे माझी जी गोष्ट कस्टमरपर्यंत जाते ती पर्टिक्युलर जाते. चहा बघितला असेल, मिसळ बघितली असेल, सोनकढी ट्राय केली असेल, तर प्रत्येक गोष्ट कस्टमरपर्यंत ती प्रेझेंटेशन शिवाय ती जात नाही. इथे काही मोजक्याच वस्तू, काही मोजकेच पदार्थ आहेत. मग त्यापैकी पण असा कोणता पदार्थ आहे की जो जास्त लोकप्रिय किंवा जास्त विकला जातो? ओके, ऍक्च्युली जी मिसळ जी आहे ती इकडे जास्त मोठ्या प्रमाणात जाते. त्याचं मागचं कारण असं आहे की काही मिसळ जी आहे ती सर्व ठिकाणी मिळते, पण काही फॅमिलीला पण खायला वाटते, पण तशी ती मिसळ ती क्वालिटी तिकडे भेटत नाही आहे किंवा ते जे वातावरण आहे ते तिकडे सुटेबल नाही आहे. पण त्यामुळे आमची मिसळ जी आहे ती जास्त कारण इकडे जे मी इंटरियर बनवलेलं आहे ते एकदम गावचं जे लुक आहे ते मी दिले आहे. त्यामुळे फॅमिली पण आहे ते पण इकडे येते आणि ती एन्जॉय करतात, खाऊन ती एन्जॉय करतात. त्याच्यामध्ये मोस्टली सगळं माझे वडापाव पण आहे. जे पण मग असं पर्टिक्युलर नाही की हीच वस्तू होती, कोणती पण वस्तू होती ती सगळ्या लेवलला जातात, पण ते जास्त करून मिसळ जास्त लोकप्रिय आहे. आता मगाशी जसं एक कस्टमर म्हणाले की इथला जो वडापाव आहे तो तेलकट नसतो, तुम्ही तो तंदूरमध्ये असं तंदूर म्हणतो, त्यामागची तुमची काय सांगतो? वडापाव आहे ते सर्व ठिकाणा तेलामध्ये फ्राय करतात, तर आम्ही पण ते तेलामध्ये फ्राय करतात. ते तेलामध्ये फ्राय करून त्याला थोडा वेळ आपण त्याला रूम टेम्परेचरला ठेवतो. मग त्यानंतर त्याला आम्ही एक इक्विपमेंट आहे, त्या इक्विपमेंटमध्ये त्याला लावून ते कोळशावरती आम्ही त्याला ग्रिल करतात, चारकोळ करतात. ते ऑटोमॅटिक त्या कोळशाचा जो फ्लेवर आहे ते त्या वडामध्ये तो जातो आणि तो जो तेलपटपणा आहे तो निघून जातो. त्यामुळे तुम्ही वडा खाताना तुम्हाला एक तंदुरी टाईपचा एक फ्लेवर आहे. त्यामुळे काय कस्टमर जे आहेत ते खास वडापाव खाण्यासाठी विराम दूर देऊन ते वडापाव खाण्यासाठी तुम्ही बघितलं एखाद्या त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं माझं कारण तेच आहे, जसं तुम्हाला आपण सांगितलं. तर इथलं जे काही वातावरण आहे ते खूप विरारपासून म्हणजे जास्त लांब नाहीये, पण इथे आत असून सुद्धा भरपूर लोकप्रिय आहे, भरपूर लोक येतात. तर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला इथल्या लोकांबद्दल किंवा इथे येणाऱ्या कस्टमर्स बद्दल? एक्सपिरियन्स म्हणजे एक आहे की आजकाल जे माझे जे कस्टमर आहेत ते विरार वेस्ट, विरार ईस्ट, वसई, नालासोपारा हे मोस्टली जे फ्लॅटमध्ये राहणारे कस्टमर आहेत. तर त्यांना ते इकडनं आल्यानंतर त्यांना एक गावचा फील होतो. म्हणजे आजूबाजूला वळ आहे, त्यांना झाडं आहेत, त्यानंतर त्यामुळे तिकडे आल्यानं त्यांचं ऍक्टिव्हिटी खाण्यापेक्षा त्यांचं एक मन इकडे शांत होतं. म्हणजे सांगतात जे एक टेन्शन होते ते टेन्शन दूर होते आणि मग ते खाण्याचा ते आनंद ते घेतात त्यामध्ये. तर मोस्टली म्हणजे इकडे ऍटमॉस्फिअर पण चांगलं, वातावरण पण एकदम चांगलं आहे.
आणि मग इथे जे काही कस्टमर येतात ते सॅटिस्फाय तर होऊन जातात, पण मग अजून कस्टमर्स येण्यासाठी किंवा तुमच्या कस्टमरसाठी तुमचं काय फीडबॅक असेल किंवा तुमचं काय मत? ॲक्च्युली आमचं प्लॅनिंग असं आहे की आम्ही ऑलरेडी ब्रेकफास्ट तुम्ही बघितलं सगळे स्नॅक्स आयटमच आहेत, म्हणजे तंदुरी वडापाव, मिसळ, त्यानंतर किमा. तर आम्ही ऑलरेडी आता डिनर पण चालू केलेलं आहे, आम्ही नवीन किचन पण चालू केलेलं आहे. तर डिनरमध्ये आम्ही घरगुती जेवण जे आहे म्हणजे भाकरी, चपाती, त्याची वेगळी सोलकढी, एक स्वीट डिश, त्यानंतर घरगुती टाईपचं म्हणजे मालवणी टाईपचं चिकन, सुकं चिकन, व्हेजिटेबलमध्ये जे रेग्युलर भाजी जे अवेलेबल असते ती भेंडी, पालक, त्यानंतर दुसरं डाळ, हे पदार्थ सुद्धा हळूहळू पण चालू केलेले आहे. तर ते पण तुम्हाला त्याचं म्हणजे आत्मा तुम्ही घेऊ शकता. आणि मग तुमचा जो काही प्रवास होता आतापर्यंतचा गेले 3-4 वर्ष किंवा जेव्हापासून तुम्ही हा ढाबा सुरू केला, तर तुमच्या त्या प्रवासाबद्दल तुमचं काय? ॲक्च्युली आम्ही जे चालू केलं 5 वर्ष अगोदर, ते एक टेबलापासून आम्ही चालू केलेलं आणि कस्टमरचं फीडबॅक आणि कस्टमरला जी इकडली जी टेस्ट ही खूप आवडली. मग हळूहळू त्यांचं जे आमचे कस्टमर हळूहळू वाढत गेले आणि त्याप्रमाणे आम्ही हळूहळू आमचं रेस्टॉरंट जो ढाबा आहे तो आम्ही वाढत पुढे आलेलो आहे. माझं नाव अर्जुन गोविंदराव उघडे आहे आणि मी इथे 6 वर्षापासून काम करतो. आम्ही सुरुवातीपासून इथे चांगल्या क्वालिटीची आणि चांगलं कस्टमरला सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही प्रत्येक जणाला आणि प्रत्येक आयटम जो आहे तो व्यवस्थित जावा असा आमचा हेतू असतो. तुम्ही आता मला म्हणाला की 6 वर्ष झाली, तर इतक्या वर्षात असा कोणता कस्टमर आहे की ज्याची रिव्ह्यू तुम्हाला खूप आवडली किंवा तो पदार्थ म्हणजे खूप छान झाला असं? आमच्याकडे जी आमची तंदुरी मिसळ आहे, तंदुरी मिसळला खूप लाईक करतो. तुमचा जो काही तंदुरी प्रकार आहे किंवा मटक्यात देणं असेल किंवा तुमचं जे काही प्रेझेंटेशन आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणतं? तुम्ही कसं करता किंवा ती स्पेशल चव कशी त्याबद्दल? आमचे जे प्रोप्रायटर, आमचे जे ओनर आहेत ते म्हणजे आमचे गाईडनेस तेच करतात, सगळं त्यांचंच असतं कॉन्सेप्ट. तेच सगळ्या यांना म्हणजे ट्रेनिंग देतात की कशी गार्निश करायची, कोणत्या पदार्थाला कशी चव आणायची, त्याला कसं प्रेझेंटेशन करायचं, हे सगळं त्यांचंच गाईडनेस असतं. आम्ही त्यांच्या त्याला फॉलो करतो. तर आता आपण लोकी शेतकरी ढाब्याबद्दल लोकांचं जे काही मत होतं ते जाणून घेतलं. येथील स्टाफशी आपण बोललो, येथील जे काही ओनर आहेत, मालक आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधलाय. या धाब्याबद्दल एकूण आपण जाणून घेतलं तर येथील जो काही धाबा आहे त्याची वेळ सुद्धा वाढवण्यात येणार आहे. येथील जे काही मेन्यू आहे त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे. नव्याने काही पदार्थ ऍड करण्यात येणार आहेत. कुटुंबासोबत येऊन इथे संध्याकाळचं किंवा रात्रीचं जे काही जेवण आहे त्यात भाकरी आहे, चटणी आहे किंवा इतर अजून काही पदार्थ नव्याने ऍड करण्यात आले आहेत, त्या तुम्ही इथे येऊन अनुभवू शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत इथे येऊन या पदार्थांचा आस्वाद नक्की घ्यावा.